जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मायनॉरिटी सोसायटीवर TIT परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता आणि अभियोग्यता परीक्षा यांच्याशिवाय जे आहे पदभरती करण्याकरिता शेवटी एकदा मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांना अल्पसंख्याक सोसायटीवर काम करण्याची इच्छा आहे आणि यांची प्रतीक्षा बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी थांबलेली होती, त्या सर्वांचा जीव आज भांड्यात पडलेला आहे, कारण त्यांच्याकरिता आहे गुड न्यूज। काय आहे याविषयी सविस्तर डिटेल्स, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे ती महत्त्वाची माहिती। बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी 26 सप्टेंबर 2024 म्हणजे कालच्या तारखेला एक अत्यंत महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे। आणि या पत्राला जे प्रति म्हणून उद्देशून दिलेलं आहे शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक दोघांना। यामध्ये विषय बऱ्याच वर्षांपासून रखडलेला होता आणि तो रखडलेला विषय असा आहे की अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत। म्हणजे की याच्यापूर्वी जेव्हा कोविड आला होता, कोविडमध्ये सर्व प्रकारच्या भरतीवर मित्रांनो या ठिकाणी बंदी घालण्यात आली होती। त्यामुळे बऱ्याच संस्थांमधल्या ज्या जागा आहेत ते तेव्हापासून ते आजपर्यंत रिक्त होत्या, रिक्तच राहिलेल्या आहे। त्या संदर्भामध्ये हे पत्र आहे। उक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक शाळांमधील अत्यावश्यक असलेली 1474 रिक्त पदे भरण्यासाठी 2 फेब्रुवारी 2023च्या शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। आता त्याचप्रमाणे जे संदर्भ क्रमांक 3 आहे शासनाचे जे परिपत्र आहे 28/6/23चं, त्यानुसार अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदांच्या 50% पदे भरण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। परंतु आता जो संदर्भ क्रमांक 2 दिला आहे त्यांनी या ठिकाणी, त्यानुसार 21/6/2023च्या शासन निर्णयान्वये सामान्य शाळांमध्ये जर का 80% पदे भरण्याची या ठिकाणी कारवाई होत असेल तर यास्तव अल्पसंख्याक शाळांमध्ये देखील मंजूर शिक्षकी पदांच्या 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे। याकरिता विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा, अशा प्रकारचं हे द.छ. शिंदे सर जे की कक्ष अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे, त्यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि हे खऱ्या अर्थानं जो मायनॉरिटी सोसायटीज आहे त्यांच्याकरिता गुड न्यूज आहे। आता मायनॉरिटी सोसायटीज या पवित्र पोर्टल अंतर्गत येत नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे। कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की या शाळा पवित्र पोर्टलला का बरं येत नाही, तर मायनॉरिटीला जे आहे भारतीय संविधानाने काही विशेष अधिकार दिलेले आहे आणि त्याच विशेष अधिकाराचा वापर करून या मायनॉरिटी सोसायटी जेवढ्या आहेत त्या सर्वच्या सर्व पवित्रच्या बाहेर राहिलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी भरती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या शाळा कोणत्या आहेत, त्यामध्ये पदे किती आहेत, कोणकोणत्या ठिकाणी त्या मायनॉरिटीच्या सोसायटी उपलब्ध आहेत, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जे आहे आता एक PDF स्वरूपामध्ये आपण बघणार आहोत। आणि विशेष म्हणजे या ज्या जागा आहेत त्या फक्त बऱ्याच जणांना असं वाटत आहे की उर्दू माध्यमाच्या असतील, परंतु या जागा उर्दू माध्यमाच्या नसून इतर माध्यमाच्या देखील आपल्याला पाहता येऊ शकतात। मी तुम्हाला या ठिकाणी जे आहे एक PDF दाखवतो। बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जे आहे एक PDF दिसत आहे। यामध्ये अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक दर्जाची मान्यता प्रदान करण्यात आलेल्या या संस्थांची पूर्णतः ही यादी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। आता यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे आहे संस्थेचं नाव देण्यात आलेलं आहे, इथे त्यांचा जिल्हा दिलेला आहे, या ठिकाणी आपल्याला त्यांचं जे धर्म आहे म्हणजे कोणती धार्मिक मायनॉरिटी आहे ही, तर इथे जसं जैन आहे, ही जी धार्मिक मायनॉरिटीची सोसायटी आहे त्याचं जे भाषिक मायनॉरिटी आहे म्हणजे कोणती मायनॉरिटीमध्ये समाविष्ट असलेली भाषा या शाळेमध्ये आहे किंवा माध्यम म्हणूया आपण, तर तो या ठिकाणी दिसत आहे। त्यातल्या त्यात त्यांचा प्रमाणपत्र क्रमांक आणि त्यांना एक्झॅक्टली केव्हा मान्यता देण्यात आलेली आहे ती देखील या ठिकाणी तारीख देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, इथे जर आपण जनरली बघितलं तर या शाळा कोणत्या आहेत,
तर बघा जनरली आपण असं सांगू शकतो की भाषिक मायनॉरिटीज शाळा देखील बऱ्याचशा आहेत. एकतर मायनॉरिटी सोसायटीमध्ये जैन कम्युनिटी आलेली आहे. त्यानंतर मुस्लिम येईल, ख्रिश्चन आहे, त्यानंतर बुद्धिस्ट ही देखील आपल्याला या ठिकाणी जे आहे कम्युनिटी पाहायला मिळते आहे. त्यातल्या त्यात जर भाषिक अल्पसंख्याक म्हटलं तर हिंदी आहे, ख्रिश्चन आहे, पंजाबी, गुजराती इत्यादी शाळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी ही संपूर्ण महाराष्ट्रभरामधली यादी आहे, ज्यांच्या मध्ये 183 पेजेसची ही PDF आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या ज्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीची यादी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या आसपास पाहता येईल. आता राहते आहे आपल्या अयोग्यताधारकांचा प्रश्न, की आम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येतं का? इथे अप्लाय करण्याची प्रोसेस काय आहे? तर बघा, आता हे जे पत्र आहे शिंदे सरांचं, ते निघाल्याच्या नंतर या ज्या संस्था तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, या संस्था तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देताना दिसतील. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिल्याच्या नंतर त्यांनी ठरवून दिलेला जो काही डेट आहे त्या डेटनुसार तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि तुमची जॉईनिंग त्या संस्थेमध्ये केली जाईल. आता इंटरव्ह्यूमध्ये काय घोडेबाजार होतो की काय किंवा काय होतं ते आपल्या सर्वांना वेगळ्या पद्धतीने सांगायची आवश्यकता नाही. या मायनॉरिटी सोसायटी जी आहे त्या पद्धतीने सर्रासपणाने त्या गोष्टींचा फायदा उचलताना आपल्याला दिसत आहे. आपण आपल्या स्तरावरून जे आहे त्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न करतोच आहोत, परंतु जे आहे आपल्याकडे आपण जर बघितलं तर भ्रष्टाचार हा अगदी आपण म्हणतो ना की सेवकापासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत या ठिकाणी पसरलेला असल्याकारणाने या गोष्टींना कुठेतरी थांबवणं अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे. त्यामुळे आपण जे काही प्रयत्न करतो की पवित्र पोर्टलमार्फत जनरली जे आहे त्या सर्वच प्रकारच्या शिक्षकांची भरती व्हायला पाहिजे. तर त्यासाठी जे आहे सध्याच्या घडीला TETची परीक्षेची जी नोटिफिकेशन आहे ती आलेली आहे. आपण जर का TETची परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकरिता अतिशय उत्तम अशा प्रकारची ही मार्गदर्शन ठरत असलेली ही बॅच आहे, मिशन TET ऑनलाईन बॅच 2024. यामध्ये TETचा बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेले जे शिक्षकवृंद आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी सहजपणाने घेऊ शकता. किंवा त्याच्यानंतर जे काही येऊ घातलेली TIT परीक्षा आहे, ज्या परीक्षेच्या बळावर आपल्याला येणाऱ्या पवित्र पोर्टलमार्फत जी काही जाहिरात येणार आहे त्यामधून परमनंट जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेला शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे. त्याकरिता देखील IBPS पॅटर्ननुसार मिशन टेट ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे. यामध्ये जर का आपण बघितलं तर TITच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते आहे. शिकवणारी जी फॅकल्टी आहे ती संपूर्ण IBPS एक्सपर्ट असलेले आहेत. डेली लाईव्ह लेक्चर आहे, त्यातल्या त्यात लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर ते आपण असं म्हणू शकतो की रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध देखील आहे. जोपर्यंत परीक्षा होणार नाही तोपर्यंत ही जे मार्गदर्शन आहे ते चालूच असणार आहे. या बॅचची जी व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची असणार आहे. आपल्याला जर का यांचं मार्गदर्शन हवं असेल तर जे आहे आपण प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा त्याच्यात सोबत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क देखील करू शकता. मास्टर टीचर या ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा या व्हिडिओची जी पहिली कमेंट आहे त्या कमेंटमध्ये देखील पिन करून ठेवलेली आहे.